श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. बघा, तुमच्या घरामध्ये आजारपण असेल, पैसा टिकत नसेल, नोकरीबाबत व्यवसायाबाबत तुम्हाला काही अडचणी असतील, जर तुमची भरपूर दिवसांपासून अडलेली कामे असतील तर ती पूर्ण होत नसेल, मग ती नोकरी असेल, व्यवसाय असेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय असेल, उद्योगामध्ये बघा तुमची प्रगती होत नसेल, घरामध्ये लग्नाचे वयाची मुलं मुली आहेत परंतु त्यांचं लग्न विवाह जुळत नसेल, घरामध्ये आर्थिक अडचणी एकामागून एक येत आहेत, घरामध्ये आजारपण आहे, मग घरामध्ये आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जात आहे, वायफळ खर्च हातातून होत आहे, जिथे 5 रुपये खर्च करायचे आहेत तर तेथे तुमच्याकडून 100 रुपये खर्च होत आहेत. बघा, अशा वेळेस आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्यामुळे घरामध्ये वारंवार नवरा बायकोंची भांडणे होत आहेत, घरामध्ये एकोपा नसेल, कुटुंबाचं एकमेकाशी पटत नसेल, सारखं वादविवाद होत आहेत, मग अशा कुटुंबाची प्रगती होत नसेल, मग घरातील मुलांची प्रगती होत नसेल, तर त्यासाठी बघा उद्या माघी गणेश जयंती आहे. तर तुम्हाला हा जो एक सुपारीचा उपाय जो असणार आहे तर तो करायचा आहे. तर बघा, आपल्याला उपाय कसा करायचा आहे, का करायचा आहे, कशासाठी करायचा आहे, याची बरीच माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर उद्या आहे 22 जानेवारी, वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे माघी गणेश जयंती. तर बघा, या दिवशी गणरायांचा जन्म झाला होता, म्हणून हा दिवस जो आहे तर हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरा केला जातो. तर गणपती बाप्पा हे 14 विद्याचे 64 कलांचे अधिपती असणारे एक देवता मानले जातात. त्यांना प्रत्येक मंगल कार्यामध्ये शुभ कार्यामध्ये प्रथम पूजनीय मानले जाते, प्रथम पूजा त्यांची केली जाते. तर बघा, गणपती बाप्पांचे एकूण तीन अवतार मानलेले आहेत. तर ह्या तिन्ही अवतारांमध्ये गणपतीरायांचे 3 जन्म झाले किंवा 3 वेगवेगळ्या भागांमध्ये जन्म झाले. पहिला जन्म हा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला आणि दुसरा जन्म जो जो आहे तर तो भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी. म्हणजे बघा, आपल्या घरोघरी गणरायांचे, लाडक्या गणरायांचे आगमन होते. तर आणि गणपती बाप्पांचा तिसरा अवतार म्हणजे तिसरा जन्म हा माघ चतुर्थीच्या दिवशी म्हणजे माघी गणेश जयंतीच्या दिवशी झाला. तर हा जो दिवस आहे माघ गणेश जयंती किंवा माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी असं सुद्धा या चतुर्थीला जयंतीला म्हटलं जातं. तर या जयंतीचा माघ गणेश जयंतीचा प्रारंभ जो असणार आहे तर तो उद्या 22 जानेवारीला म्हणजे गुरुवारी मध्यरात्री 2:48 सुरू होत असून 23 जानेवारीला मध्यरात्री 2:29 संपणार आणि बघा, उदय तिथीनुसार ही जी माघ गणेश जयंती जी असणार आहे तर उद्या गुरुवारी आपल्याला साजरी करायची आहे. तर गणपती बाप्पांचा पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी 11:28 पासून ते दुपारी 1:42 असणार आहे. साधारणतः आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजेसाठी फक्त 2 तास जे आहेत तर ते असणार आहेत. तर या 2 तासाच्या शुभमुहूर्तावरच आपल्याला गणपती बाप्पांची पूजा, अभिषेक करायचा आहे आणि काही सेवा उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत. या दिवशी गणपती बाप्पा हे स्वतः भक्तांबरोबर पृथ्वी तलावावरती राहत असतात असं तात्पर्य आहे. किंवा बघा, या दिवशी गणेश तत्त्वे हे पृथ्वी तलावावरती 1000 जास्त पटीने कार्यरत असतात. म्हणून या दिवशी आपण जे काही सेवा करतो, उपाय करतो तर त्याचं फळ जे असतं तर ते आपल्याला शीघ्र मिळत असतं. तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे, सुपारीचा उपाय असणार आहे. बघा, एका ठिकाणी ही जी सुपारी असणार आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे. ही सुपारी ठेवल्यामुळे मनातील संपूर्ण इच्छा ह्या 100% पूर्ण होतील. तुमच्या जी काही कामं अडलेली कामं असतील तर ती संपूर्ण कामं पूर्ण होण्यासाठी मदत होईल. आणि बघा, तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या मुलाबाळांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर ती सुद्धा दूर होण्यासाठी गणपती बाप्पा नक्कीच मदत करतील. तर उद्या आलेली आहे माघी गणेश जयंती, त्याचबरोबर योगायोगाने उद्या गुरुवार आलेला आहे. तर गुरुवार हा दिवस श्रीहरी विष्णूंना समर्पित असणारा दिवस आहे. तर ज्या ठिकाणी श्रीहरी भगवान विष्णू तर तेथे लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती मिळवण्यासाठी, त्याचबरोबर श्रीहरी भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय जो आहे तर हा खूप प्रभावशाली मानला जातो.
बघा, ज्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळवण्यासाठी हा उपाय प्रभावशाली असणार आहे. कारण ज्या ठिकाणी लक्ष्मी असते, सुख समृद्धी नांदत असते, तर त्या ठिकाणी लक्ष्मी स्थिर असते, स्थिर स्वरूपामध्ये वास करत असते. त्या घरामध्ये सर्व प्रगतीचे मार्ग हे खुले होत असतात. त्या घराची प्रगती कुणीही थांबवू शकत नाही. म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, श्री हरिविष्णूंची कृपा आशीर्वाद आपल्याला मिळवण्यासाठी आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, अडचणी असतील, अडलेली नडलेली कामे पूर्ण करण्यासाठी हा उपाय सर्वांनी करायचा आहे. उद्या गणेश जयंती आहे, तर तुम्हाला सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. उठल्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत अंथरुणामध्येच आणि आपल्याला श्रीहरी गणेश बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे. ओम गणगणपते नमः हा जो मंत्र असणार आहे, तर हा मंत्र जप आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये बघा, तुम्हाला तीळ टाकायचे आहे, त्याचबरोबर गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने शुद्ध अंघोळ करायची आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा मग फोटो असेल, मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. बघा, गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू, जास्वंदाची फुलं, त्याचबरोबर दुर्वा, त्याचबरोबर झेंडूची फुलं, तिळगुळाचे लाडू तुम्हाला या दिवशी आवर्जून अर्पण करायचे आहेत. दिवसभर बघा, हा उपाय जो आहे तुम्ही उद्या दिवसभरामध्ये ज्यावेळेस शक्य होईल तर त्यावेळेस करू शकता. सकाळी, संध्याकाळी जेव्हा केव्हा शक्य होईल तर त्यावेळेस हा उपाय तुम्ही करू शकता. अतिशय साधा सोपा आहे. तर बघा, तुम्हाला गणेश जयंती आहे, तर या दिवशी उपवास करायचा जर शक्य झालं तर उपवास नक्की करायचा आहे. आणि हा उपाय जो आहे तर देवघरामध्ये आपल्याला बसून करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे. पितळेचं तामण किंवा मग बघा ते तांब्याचं तामण असतं, तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. आणि सुपारी जी असणार आहे, सुपारी घेताना आपल्याला सुपारी चांगली घ्यायची आहे. खराब झालेली सुपारी किंवा होल पडलेली जी सुपारी असते, तर अशी सुपारी आपल्याला चुकूनही घ्यायची नाही. किंवा मग तुम्ही एखादी सुपारी पूजेमध्ये वापरली असेल तर अशी सुद्धा सुपारी आपल्याला घ्यायची नाही. नवी कोरी सुपारी असायला हवी किंवा मग तुम्ही बाजारातून विकतसुद्धा आणू शकता. किंवा मग घरी एखादी सुपारी असेल, चांगली सुपारी, तर ती तुम्ही जर पूजेमध्ये वापरली नसेल तर ती घ्यायची आहे, एका तामणामध्ये ठेवायची आहे. तर तामणामध्ये सुपारी ठेवल्यानंतर त्या सुपारीवरती तुम्हाला थोडेसे अक्षदा अर्पण करायचे आहेत. आणि अक्षदा अर्पण केल्यानंतर आपल्याला सुपारीवरती 5 पळी अभिषेक घालायचा आहे. म्हणजे बघा, 5 वेळा अभिषेक घालताना तुम्हाला ओम गणगणपते नमः हा मंत्र जप असणार आहे, तर तो म्हणायचा आहे. तर प्रथम 3 वेळा शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर 3 वेळा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. 3 वेळा दुधाने अभिषेक घालायचा आहे. नंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर सुपारी जी असणार आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि देवघरामध्ये चौरंग असेल किंवा मग छोटा चौरंग असेल, वस्त्र असेल लाल कलरचं, किंवा मग देवघरातील गणपती बाप्पांच्या शेजारी, अगदी शेजारी तुम्हाला ही सुपारी जी असणार आहे ठेवायची आहे. सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायची आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे, ओवाळायची आहे. आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जी काही समस्या असेल, तर अडचणी असतील, समस्या असतील, तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. सुपारीला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या ज्या काही समस्या असणार आहेत तर त्या बोलायच्या आहेत आणि ह्या समस्या दूर जाऊ दे किंवा या समस्यातून, अडचणीतून मार्ग मिळू दे, तुम्हाला असं म्हणायचं आहे. त्यानंतर ही सुपारी जी असणार आहे, 7 दिवस तुम्हाला या सुपारीची सेवा करायची आहे. म्हणजे गुरुवारी तुम्हाला ह्या सुपारीची पूजा करायची आहे आणि सलग 7 दिवस पुढचा गुरुवार येण्यापर्यंत ही सुपारी तशीच तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि सांगितल्याप्रमाणे दररोज जर शक्य असेल तर तुम्हाला सुपारीची सेवा करायची आहे, दररोज अभिषेक घालायचा आहे. आणि बघा, 7 दिवस झाल्यानंतर तुम्हाला ही जी सुपारी असणार आहे तर ही उचलून लाल कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून तुमच्या तिजोरीमध्ये, पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. जर तुम्हाला हा उपाय करताना किंवा सेवा करताना मासिक धर्म आल्यास किंवा सुतक पडल्यास हा जो उपाय जो आहे तर
पुढचे दिवस धरून हा उपाय करायचा आहे. 7 दिवस झाल्यानंतर ही सुपारी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की सुपारी किडलेली आहे, कीड लागणार आहे, तर अशा वेळेस ही सुपारी तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. अतिशय साधा सोपा उपाय आहे. आर्थिक समस्या दूर होण्यासाठी किंवा मग नवरा बायकोंची भांडणे असतील, घरामध्ये पटत नसेल किंवा मुलांच्या अडचणी दूर होण्यासाठी हा सुपारीचा उपाय जो असणार आहे खूप प्रभावशाली मानला जातो. तर बघा, हा उपाय नक्की करा.